In this lecture, we are going to talk about the differences between the small intestine and the large intestine. तर छोटे आतडे आणि मोठे आतडे यांच्यामध्ये काय फरक आहे ते आपल्याला बघायचं आहे. द स्मॉल इंटेस्टाईन अरायझेस फ्रॉम दी पायलोरस ऑफ स्टमक. हा जो स्टमकचा पायलोरस नावाचा जो पार्ट आहे त्याच्यापासून स्मॉल इंटेस्टाईनला सुरुवात होते. इट इज व्हेरी कॉईल पार्ट अँड इट इज व्हेरी लॉंग मस्क्युलर स्ट्रक्चर. हे एका मसलची बनलेली एक ट्यूब आहे जी लांबीने खूप मोठी आहे. जवळपास 6 मीटर एवढी याची लांबी आहे आणि ती खूप अशी कॉईल झालेली आहे, गुंडाळल्या गेलेली तुम्हाला ती बघायला भेटते. आणि लार्ज इंटेस्टाईन जे आहे त्याचा विड्थ जास्त आहे, त्याची रुंदी जास्त आहे आणि साईजनी ते थोडे मोठे दिसतात, बट लेंथनी ते कमी आहे ॲज कम्पेअर्ड टू दी स्मॉल इंटेस्टाईन. सो लेट स्टार्ट द डिफरन्सेस बिटवीन दी स्मॉल इंटेस्टाईन अँड लार्ज इंटेस्टाईन. The first difference is it is a muscular tube, it is hollow and highly coiled. स्मॉल इंटेस्टाईन काय, छोटे आतडे काय आहेत, ती ही एक मसलची बनलेली एक ट्यूब आहे. मसलची एक नळीसारखं दिसणारं एक स्ट्रक्चर आहे जे आपापसामध्ये खूप गुंडाळलेलं बघायला भेटते आपल्याला. हायली कॉईल बघायला भेटते हे आपल्याला. ठीक आहे, हे जे ग्रीन कलरचं स्ट्रक्चर इथे दाखवलेलं आहे गुंडाळलेलं हायली कॉईल, दॅट इज कॉल्ड ॲज दी स्मॉल इंटेस्टाईन. अँड दिस रेड कलर स्ट्रक्चर इट इज ऑल्सो अ मस्क्युलर स्ट्रक्चर, इट इज ऑल्सो हॉलो. आतमधून पोकळ आहे ते. ठीक आहे, त्याचबरोबर इट इज लेस कॉईल, ते कमी गुंडाळलेलं आहे. ठीक आहे, ॲज कम्पेअर्ड टू दी स्मॉल इंटेस्टाईन. सो लार्ज इंटेस्टाईन इट इज ए मस्क्युलर ट्यूब लाईक स्ट्रक्चर, इट इज ऑल्सो हॉलो बट इट इज लेस कॉईल ॲज कम्पेअर्ड टू दी स्मॉल इंटेस्टाईन. आता सेकंड पॉईंट, द लेंथ ऑफ स्मॉल इंटेस्टाईन इज लार्जर ऑर लॉंगर ॲज कम्पेअर्ड टू दी लेंथ ऑफ लार्ज इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईनची लांबी ही जास्त बघायला भेटेल तुम्हाला ॲज कम्पेअर्ड टू द लार्ज इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईनची लेंथ असते नियर अबाउट 5 to 6 मीटर्स, 5 ते 6 मीटर एवढी लांब असते स्मॉल इंटेस्टाईन. ॲज कम्पेअर्ड टू लार्ज इंटेस्टाईन इज नियर अबाउट 1.5 मीटर लॉंग, 1.5 मीटर एवढी लॉंग असते काय तर लार्ज इंटेस्टाईन. ठीक आहे, त्यानंतर थर्ड डिफरन्स, विड्थ ऑफ स्मॉल इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईनची रुंदी किती आहे, ब्रेड्थ किती आहे, ते इट इज 2.5 सेंटीमीटर. ठीक आहे, स्मॉल इंटेस्टाईनची विड्थ आहे 2.5 सेंटीमीटर. लार्ज इंटेस्टाईनची विड्थ आहे 4.5 to 5 सेंटीमीटर. ठीक आहे, लार्ज इंटेस्टाईन ठीक आहे ॲज कम्पेअर्ड टू स्मॉल इंटेस्टाईन. आणि किती आहे विड्थ लार्ज इंटेस्टाईनची, 4.5 to 5 सेंटीमीटर. स्मॉल इंटेस्टाईनची विड्थ आहे किती तर 2.5 सेंटीमीटर. नेक्स्ट डिफरन्स, द पार्ट्स. आता स्मॉल इंटेस्टाईनचे 3 पार्ट आहे. फ्रॉम द पायरोलस स्मॉल इंटेस्टाईन अरायझेस अँड द फर्स्ट पार्ट ऑफ स्मॉल इंटेस्टाईन इज कॉल्ड एज दी डिओडिनम. आता स्मॉल इंटेस्टाईनचा पहिला पार्ट त्याचं नाव आहे डिओडिनम. सो दिस पार्ट इज कॉल्ड एज डिओडिनम. इट्स लाईक अ सी शेप. अल्फाबेटिकल लेटर जे आहे सी किंवा यू, त्या सी किंवा यूच्या आकाराचं ते तुम्हाला बघायला भेटते. ठीक आहे, डिओडिनम इट इज द प्रॉक्झिमल पार्ट. सुरुवातीचा पार्ट आहे हा स्मॉल इंटेस्टाईनचा, सुरुवातीचा पार्ट आहे ज्याचा आकार सी सारखा दिसतो किंवा यू सारखा दिसतो, त्याला आपण म्हणतो डिओडिनम. अँड इट अरायझेस फ्रॉम द पायलोरस ऑफ द स्टमक. स्टमकचा जो पायलोरस पार्ट आहे त्याचं कंटिन्युएशन होते डिओडिनममध्ये. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट दी डिओडिनम अँड इट इज 26 सेंटीमीटर लॉंग. हा जो डिओडिनम आहे किती सेंटीमीटर लांबीचा आहे, 26 सेंटीमीटर. देन जेजुनम, द नेक्स्ट मिडल पार्ट ऑफ दी स्मॉल इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईनचा जो मधला पार्ट आहे त्याला आपण म्हणत असतो जेजुनम. सो दिस पार्ट इज जेजुनम. इट इज अबाउट 2.5 मीटर इन लेंथ. जेजुनमची लांबी किती आहे, 2.5 मीटर इन लेंथ. देन द टर्मिनल or distal part of small intestine which continues into the large intestine. This distal terminal part is called as the ileum. So there are 3 parts of small intestine. First, which is proximal, which is the continuation of pylorus, it is called as the duodenum. The middle part, it is called as the jejunum, and the terminal end part of the small intestine called as the ileum. And the ileum is very narrow part and it is very highly coiled. हा जो इलियम आहे तो आपापसामध्ये खूप गुंडाळलेला पार्ट बघायला भेटतो. इट इज हायली कॉईल पार्ट अँड इट्स लेंथ इज नियर अबाउट 3.5 मीटर, 3.5 मीटर एवढी त्याची लांबी असते. आता आपण बघूया पार्ट्स ऑफ लार्ज इंटेस्टाईन. हे जे रेड कलरमध्ये दाखवलेलं स्ट्रक्चर आहे त्याचे पार्ट्स आपल्याला बघायचे आहे. द फर्स्ट पार्ट इज दी सिकम. आता सिकम जो आहे हा जो एवढा छोटासा पार्ट आहे विच इज ब्लाइंड, म्हणजे या ठिकाणी हा बंद आहे. म्हणजे याचा एक एंड जे आहे
ते कंटिन्यू झालेलं दिसते आणि जे दुसरं एंड जे आहे ते कसं आहे बंद झालेलं दिसते. मग याचं दुसरं एंड बंद आहे म्हणून याला आपण म्हणतो ब्लाइंड पार्ट. मग हा जो ब्लाइंड पार्ट आहे यालाच आपण काय म्हणत असतो, इट इज कॉल्ड ॲज दी सिकम अँड इट इज ए ब्लाइंड पार्ट. म्हणजे त्याचं जे एक एंड आहे ते बंद बघायला भेटेल, तुम्हाला पूर्णपणे बंद बघायला भेटेल, क्लोज बघायला भेटेल. ठीक आहे. सो द ब्लाइंड पार्ट ऑफ लार्ज इंटेस्टाईन इट इज कॉल्ड ॲज दी सिकम. आणि सिकम कुठून सुरू झाला, इट स्टार्ट फ्रॉम दी एंड ऑफ इलियम. ज्या ठिकाणी इलियम संपतो तिथून सुरू होतो लार्ज इंटेस्टाईनचा पार्ट, ज्याचं एक एंड कसं आहे बंद झालेलं आहे, त्याला आपण म्हणतो सिकम. सो सिकम इज दी ब्लाइंड पार्ट, ज्याचं एक एंड बंद आहे. ठीक आहे. आणि या सिकमपासून एक स्ट्रक्चर बाहेर पडते जे वॉर्मसारखं दिसते, त्याला आपण म्हणतो अपेंडिक्स. सो दिस वॉर्म लाईक स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज दी अपेंडिक्स. वॉर्म म्हणजे जसं की अर्थवॉर्म जो गांडूळ आहे. ठीक आहे. तर त्या गांडूळसारखं हे स्ट्रक्चर तुम्हाला बघायला भेटते, अर्थवॉर्मसारखं स्ट्रक्चर तुम्हाला हे बघायला भेटते, जे सिकमपासून बाहेर आलेलं दिसेल त्याला आपण म्हणत असतो अपेंडिक्स. दिस अपेंडिक्स इज नॉन फंक्शनल ऑर रुडिमेंटरी इन केस ऑफ ह्युमन बीइंग. मानवामध्ये जे अपेंडिक्स आहे ते कोणत्याच कामाचं नाही आहे, कारण ते कोणतंच एन्झाईम सिक्रेट करत नाही. आता जे प्राणी आहेत जसं की कॅटल्स, जे गुरंढोरं आहेत, त्यांच्यामध्ये त्यांचं जे अपेंडिक्स आहे ते सेल्युलेज नावाचं एन्झाईम सिक्रेट करते आणि हे सेल्युलोज सेल वॉल डायजेस्ट करण्याची क्षमता त्या सेल्युलोज एन्झाईममध्ये असते. ठीक आहे. त्याच्यामुळे ह्युमन बिंगमध्ये अपेंडिक्स जे आहे इट इज नॉन फंक्शनल अँड इट इज फंक्शनल इन केस ऑफ ओनली कॅटल्स. तर प्राण्यांमध्ये हे काय असते तर फंक्शनल असते, ह्युमन बिंगमध्ये ते फंक्शनल नाही आहे, त्याचा काहीच उपयोग नाही आहे. ठीक आहे. सो इट इज रुडिमेंटरी ऑर्गन. सो ए वॉर्म लाईक स्ट्रक्चर अरायझेस फ्रॉम अ सिकम, इट इज कॉल्ड ॲज दी अपेंडिक्स. देन कोलॉन. मग आता दुसरा पार्ट आहे लार्ज इंटेस्टाईनचा, कॉल्ड ॲज दी कोलॉन. दिस कोलॉन इट इज अ लॉंग ट्युब्युलर स्ट्रक्चर विच कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट. आता कोलॉन हे असं लांब ट्युब्युलर स्ट्रक्चर आहे, हे 3 पार्टपासून बनलेलं आहे. दिस पार्ट इज कॉल्ड ॲज दी असेंडिंग कोलॉन विच असेंड अपवर्ड. दिस मिडल पार्ट इज कॉल्ड ॲज दी ट्रान्सवर्स कोलॉन. दिस इज हॉरिझॉन्टल मिडल पार्ट कॉल्ड ॲज दी ट्रान्सवर्स कोलॉन. अँड द पार्ट विच इज डायरेक्टेड डाउनवर्ड इट इज कॉल्ड ॲज दी डिसेंडिंग कोलॉन. आता हा जो पार्ट आहे एवढा, ठीक आहे, दिस ट्यूब लाईक पार्ट इज कॉल्ड ॲज दी कोलॉन. अँड दिस कोलॉन इट कन्सिस्ट ऑफ अगेन 3 पार्ट. The part which ascend upward, which directed upward, it is called as ascending colon. The middle part which is horizontally placed, it is called as the transverse colon. And the part which is directed downward, it is called as the descending colon. तर असे कोलॉनचे 3 पार्ट आहेत. जो कोलॉनचा वरती येणारा पार्ट आहे त्याला आपण म्हणतो असेंडिंग कोलॉन, जो मधला आणि आडवा पार्ट आहे त्याला म्हणतो ट्रान्सवर्स कोलॉन, आणि जो खालच्या दिशेने आलेला पार्ट आहे त्याला आपण म्हणतो डिसेंडिंग कोलॉन. त्याच्यानंतर द थर्ड पार्ट ऑफ लार्ज इंटेस्टाईन इज कॉल्ड ॲज दी रेक्टम. आता हा जो एवढा पार्ट तुम्हाला बघायला भेटेल स्मॉल इंटेस्टाईनचा राहिलेला पार्ट म्हणजे द कंटिन्युएशन ऑफ डिसेंडिंग कोलॉन इन टू ए नॅरो ट्यूब कॉल्ड ॲज दी रेक्टम. आता रेक्टम काय, इट इज अ नॅरो ट्यूब, इट इज अ स्मॉल नॅरो ट्यूब विच इज द कंटिन्युएशन ऑफ डिसेंडिंग कोलॉन. डिसेंडिंग कोलॉन पुढे कशामध्ये कंटिन्यू झाला तर एका छोट्याशा ट्यूबमध्ये कंटिन्यू झाला, त्याला आपण म्हणत असतो रेक्टम. विच टेम्पररी स्टोअर दी फिकल मॅटर. म्हणजे जे काही फिकल मॅटर आहे, अनडायजेस्टेड फूड आहे, अनॲब्झॉर्बेबल फूड जे आहे ते फूड स्टोअर करण्याचं काम कोण करते तर रेक्टम. दॅट इज दी कॉल्ड ॲज दी फिकल मॅटर. द ओपनिंग प्रेझेंट ॲट द रेक्टम इट इज कॉल्ड ॲज दी ॲनस. इट इज द टर्मिनल पार्ट ऑफ द एलिमेंटरी कॅनल कॉल्ड ॲज दी ॲनस. ठीक आहे. द टर्मिनल ओपनिंग of the rectum or the terminal opening of this alimentary canal is called as the anal, from which the fecal matter get exposed out. ठीक आहे. ही जी ओपनिंग आहे एलिमेंटरी कॅनलची, ठीक आहे, दॅट इज द रेक्टमची ही जी ओपनिंग आहे, ही जी ओपनिंग आहे रेक्टमची जिथून फिकल मॅटर बाहेर पडते, या ओपनिंगला आपण म्हणत असतो ॲनस. सो दिस इज ऑल अबाउट द डिफरन्सेस बिटवीन स्मॉल इंटेस्टाईन